हे उद्या आपल्याला समजणार आहे आणि कमीत कमी 200 पाठीराखे असतील तरच सामना चालू होईल. पहिला संदीप मुंडे कमीत कमी 200 पोरं पाहिजे. नक्कीच सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही, कारण की मातबर असलेला महादेवडी संघ पप्पू बाईत या मैदानावर आक्रमक फलंदाजी करतो. गेल्या वर्षी झालेल्या कोलाड प्रीमियर लीग मध्ये दोन्ही कॅपचा मानकरी म्हणजे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप, सर्वात जास्त विकेट आणि सर्वात जास्त रन्स आणि मालिकावीर असा तिहेरी संगम ज्याने घडून आणला होता, असा पप्पू बाईत या वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला, आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाणारा आणि त्याच्या जोडीला येतो विवेक बाईत, या वर्षीचा पूर्ण मोसमाचा सुपरस्टार. आणि त्यांच्या समोर आहे तो क्षेत्रपाळ पुई संघ. क्षेत्रपाळ पुई संघ हा देखील एक डार्क हॉर्स म्हणून मानला जातो. या संघाची ख्याती अशी आहे की हा संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो आणि कोणत्याही संघाबरोबर पराभूत पण होऊ शकतो. म्हणजे सातत्य नसलेला संघ आहे, पण क्षमता मात्र नक्कीच आहे त्यांच्यामध्ये. आता पाहायचं आहे उंबरट्यावर उभे आहेत दोन्ही संघ. कुठला संघ माप ओलांडून घरामध्ये जाणार, एक पाऊल टाकणार आणि कुठल्या संघाचं पाऊल उंबरट्याच्या बाहेरच थांबणार, हे मात्र आपल्याला येणाऱ्या काही वेळामध्ये समजणार आहे. आपण जाऊया श्री प्रितेश पाटील सर यांच्याकडे. गाडीची लाईट बंद करा, 4 व्हीलर आहे जी. ओके, धन्यवाद. थँक्यू रुपेश दादा. अच्छा, रात्रीमधला अंतिम सामना आणि हा सामना खऱ्या अर्थानं फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण सामना. त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व पाठीराख्यांचे लक्ष लागले या सामन्याकडे. पाहूया कोणता संघ येथे फायनल मध्ये एंटर करेल. एका साइडून पाहायला मिळतोय महादेववाडी, तर दुसऱ्या साइडून पुई. आजच्या दिवसात ज्या फलंदाजाने धावांचा रतीब घातलाय, धावा अक्षरशः खोऱ्याने कुठल्यात, असा पप्पू ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. पप्पूची फलंदाजी कशा प्रकारे असणार. पहिला चेंडूवर बीट झालाय पप्पू, मोठा फटका मारण्यात अपयश आले. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज श्रीकांत सुद्धा कमालीची गोलंदाजी केले. आपल्या गोलंदाजीमध्ये कमालीची भेदकता दाखवले. प्रत्येक सामन्यामध्ये टिचून गोलंदाजी केले, तिखट मारा केले आणि तोच फॉर्म पाहूया श्रीकांत यावेळी राखणार का. येथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, या चेंडूला हुक केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार, खणखणी चौक. फलंदाज पप्पू याच्या बॅट मधना एक सुंदर असा चौकार पाहायला मिळाला आणि निश्चितपणे संघाची धावसंख्या पाहायला मिळते 4 धावा. षटक क्रमांक पहिला चालू असताना एकंदरीत 4 धावा. एक चांगला स्ट्रोक बॅट्समॅन पप्पू याच्या बॅट मधना पाहायला मिळतोय. संदेश पाय चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः धावांची बरसात, फटक्यांची आतषबाजी, चौफेर फटकेबाजी संदेश पायतने केले आणि त्याच प्रकारची बॅटिंग येथे सुद्धा करताना दिसतोय संदेश पायत. येथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, मिडलिंग ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये, त्यामुळे फक्त एकच धाव या चेंडूवर मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 पर्यंत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 5 धावा. धावपलकर आपण पाहतोय. निश्चितपणे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे म्हणायला गेल्यास यासाठी केला होता अट्टहास आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये जो संघ आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ जाईल डायरेक्ट फायनल मध्ये. त्यामुळे फायनल मध्ये प्रवेश करायचे आहे. या एका जिद्दीने दोन्ही संघ मैदानात उतरलेत. दोन्ही संघांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती पाहायला मिळते आणि दोन्ही संघ त्यासाठी
प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो. आतापर्यंत 5 धावा धावफलकर आल्यात. षटक क्रमांक पहिला चालू असताना निश्चितपणे गोलंदाज येथे मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय श्रीकांत, ज्याने आजच्या रात्रीमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. परंतु या दरम्यान या चेंडूवर जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ प्रिझनला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. येथे मात्र आपण पाहू शकतो फलंदाज विवेक लवकर तंबूत परतलाय. एक मोठा हादरा, एक मोठा धक्का इथे पाहायला मिळाला. बॅट्समन इन पाहायला मिळते तुषार. एकंदरीत 5 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज श्रीकांत मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पप्पूबाई त्या दरम्यान डाऊन द विकेट गेला होता, त्याच्या विरुद्ध लावड अपील, पण नक्कीच कौतुक करावं लागेल श्रीकांत याच. आजच्या रात्रीमध्ये सर्वात जास्त कंजूसी कोणी केले तर ते श्रीकांतने. प्रत्येक वेळेला त्याने पहिलं षटक हाताळले आणि त्या पहिल्या षटकामध्ये प्रत्येक वेळेला त्याने अचूक मारा केलाय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज श्रीकांत. 1 to go. फक्त 5 धावा आपण धावफलकर पाहू शकतो. येथे मात्र आपण पाहू शकतोय अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळतोय, अनपेक्षित उसळी मिळते या चेंडूला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 पर्यंत. नो चेंडूचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून आणि या चेंडूवर फ्री हिट असणार. एकंदरीत आपण पाहू शकतो 6 धावा धावफलकर आल्यात. या चेंडूवर जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. एक धाव तर घेतली जाते. फक्त एकच धाव. षटक क्रमांक इथे मात्र कंप्लीट होते पहिलं आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहू शकतो 7 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक पहिला पूर्ण झाले. गोलंदाजी करणारा गोलंदाज श्रीकांत याने यावेळी सुद्धा अतिशय खुमासदार पद्धतीने गोलंदाजी केली आणि प्रत्येक वेळेला फलंदाजीला रोख लावण्यात यशस्वी ठरला. एक सक्सेसफुल ओव्हर श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज सज्ज होईल मनीष. त्या मनीषने सुद्धा आजच्या रात्रीमध्ये सर्वांना प्रभावित केले, उपयुक्त सिद्ध केले. आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने मनीषने खऱ्या अर्थानं आजच्या दिवस आजची रात्र गाजवले. तो मनीष पाहूया यावेळी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. त्याच्या समोर असणार आहे लेफ्ट हँडर बॅट्समॅन संदेश पायत. इथे मात्र आपण पाहू शकतो कीपर क्लोज केलाय. काहीशी वेगळी रणनीती इथे पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं मनीषचं हे षटक सुद्धा खूप महत्वपूर्ण. दोन्हीही डावखुरे खेळाडू एकमेकांविरुद्ध येत आहेत, आमने-सामने येतात. ज्याच्या वेळी लेफ्ट हँडर एकमेकांच्या विरुद्ध आमने-सामने येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं चांगल्या रंगात पाहायला मिळत असते. या दरम्यान चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने मात्र बीट केलं गेलं जाते आणि त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 7. षटक क्रमांक दुसरा चालू असताना मनीष हा गोलंदाज मात्र प्रतिम मारा करतोय, धावा देत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होईल मनीष. येथे मात्र आपण पाहू शकतो सलग दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. धावा येत नाहीये, कंजूसी करतोय, तिखट मारा करतोय आणि धारदार गोलंदाजीने खऱ्या अर्थाने या सामन्यावर आपली छाप सोडतोय. आज खऱ्या अर्थाने मनीषने आजचा दिवस गाजवलाय. सलग 2 चेंडू सुद्धा निर्धाव टाकलेत यावेळी.
नक्कीच कौतुक करायला लागेल मनीषाचं, ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. वालसॅटल फलंदाजाला इथं मात्र तो रोखून धरतोय, चखडून ठेवतोय. फलंदाजाला मात्र मोठे फटके मारू देत नाहीये. येथे मात्र फटका फसलाय, झेल होणार की नाही आणि येथे अप्रतिम झेल पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आणि फलंदाज संदेश back to the pavilion. इथे मात्र आपण पाहू शकतो 7 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. धावा येत नाहीयेत. धावा न येणं खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरताना दिसतंय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. चिंतेचं कारण, चिंताजनक गोष्ट, कारण धावा येणं खूप गरजेचं होतं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. तर धावा मात्र झाल्या नाहीयेत आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो येथे पूर्णपणे संकटात आणि अडचणीत पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ. येथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला आपली नीती, रणनीती चेंज करावी लागेल. मनीष जो की अप्रतिम मारा करतोय, भेदक मारा करतोय. त्याचा पुढील चेंडू, येथे मात्र एक चांगला स्ट्रोक, चेंडू गेला वाईड मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. येथे धाव कंप्लीट होणार की नाही आणि येथे यस नो फायनली ही धाव कंप्लीट केली जाते. संघाची धाव संख्या येथे मात्र 2 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 9 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज मनीष मात्र सुपर गोलंदाजी करतोय. दाद द्यावी लागेल या खेळाडूला. एक यंगस्टर आहे, परंतु या यंगस्टरने खऱ्या अर्थानं ते छाप सोडले. यावेळी मात्र पूर्णतः बीट झालाय फलंदाज आणि त्यासोबत यष्टीरक्षक सुद्धा. बाईच्या रूपात ही धाव आल्याचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. फक्त एकच धाव यावेळी मिळेल. संघाची धाव संख्या 1 ने वाढेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल 10 पर्यंत. 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील. फक्त 10 धावा आपण धावफलकर पाहतोय. 1 टू गो. अंतिम चेंडू या षटकातील. पाहूया अंतिम चेंडूवर किती धावा येत आहेत. येथे एक चांगला स्ट्रोक पाहायला जरूर मिळतोय. धावा मिळत आहेत 2. षटक क्रमांक दुसरं मात्र कंप्लीट झालं जाते. एकंदरीत आपण पाहू शकतो 12 धावा धावफलकर आल्यात. अंतिम षटक जे की खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात क्रुशल ओव्हर असणार आणि या षटकात कमीत कमी जर 20 एक धावा आल्या तर निश्चितपणे एक चांगला टार्गेट होऊ शकेल. 2 षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि अंतिम षटकामध्ये 2-3 मोठे स्ट्रोक आले तर निश्चितपणे एक चांगल्या लक्ष्यापर्यंत मदत मारू शकेल. तर बॅटिंग करणारा संघ अर्थात महादेववाडी संघ. महादेववाडी संघाला आवश्यकता चांगल्या प्रकारच्या फटक्यांची, कारण आपण पाहू शकतो पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णतः हवीत झालाय तो गोलंदाजी करणारा संघ. तिसरे संघ पुई संघ. पुई संघाचं प्राबल्य ते वाढताना दिसते. पुई संघाने खऱ्या अर्थानं येथे मात्र भेदक मारा केलाय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो येथे मात्र पुई संघ वरचढ पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात केवळ 12 धावा आल्यात. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज कौस्तुभ. पाहूया कौस्तुभचं षटक कशा प्रकारे असेल. राईट आर्म ऑफ द विकेट. सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मागवा. कौस्तुभ याचा आपल्या षटकातील पहिला चेंडू. येथे मात्र स्विंग आणि मिस. फलंदाजी मात्र पूर्णतः बीट झालाय. धाव येत नाहीये आणि आपण पाहतोय पुई संघाच्या पाठराखांमध्ये उत्साहाचं वातावरण.
का नाही येणार? कारण आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज अतिशय लाजबाब गोलंदाजी करतोय, फॅन्टास्टिक बॉलिंग करतोय आणि आपल्या ऑसम कामगिरीमुळे या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजताना दिसतोय. निर्विवाद वर्चस्व इथे पाहायला मिळते पुलिस संघाचं. रायटामध्ये विकेट सज्ज होईल गोलंदाज. येथे मात्र फटका फसलाय, बॅटच्या टोएनला चेंडू लागलाय. थोडस ढिसाळ क्षेत्र अर्थात थोडा लेट चेंडू थ्रो केला. 2 धावा मिळतात या चेंडूवर. संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 पर्यंत. अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि पाहूया शेवटच्या 4 चेंडूवर किती धावा येत आहेत. कौस्तुभ जो की अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय. कौस्तुभची गोलंदाजी खऱ्या अर्थाने ते महत्वपूर्ण ठरणार. एकंदरीत 14 धावा आपण डावफलकर पाहतोय. बॉल टू रन अशा प्रकारचं इक्वेशन इथे पाहायला मिळतंय. बॅटिंग करणारा संघ महादेववाडी संघाच्या माध्यमातून. येथे मात्र आपण पाहू शकतो फलंदाज बाल वाचलाय, अर्थात बेल्स खाली पडली नाहीये. स्टंपला चेंडू जरूर लागला होता परंतु बेल्स खाली पडली नाहीये, त्यामुळे ही धाव मात्र मिळेल. संघाची धावसंख्या 15 पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातील आणि पाहूया अंतिम 3 चेंडूंवर किती धावा येत आहेत. एकंदरीत 15 धावा आपण धावफलकर पाहू शकतो. निश्चितपणे एक चांगली कामगिरी बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. शेवटच्या 3 चेंडू. थ्री टू गो. राटामध्ये विकेट. कौस्तुभ सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. येथे मात्र एक चांगला स्ट्रोक परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फक्त 2च धावा या चेंडूवर मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 पर्यंत, 17 पर्यंत. षटक क्रमांक अंतिम चालू आहे. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. एकंदरीत आपण पाहू शकतो 17 धावा धावफलकर आल्यात. त्यामुळे निश्चितपणे येथे वर्चस्व गाजताना दिसतोय बॅटिंग करणारा संघ. राटामध्ये विकेट. पुढील चेंडू गोलंदाजाचा. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. येथे मात्र निर्धाव गेलाय चेंडू. फक्त 17 धावा धावफलकर लागतायत. 1 टू गो. अंतिम चेंडू या षटकातील. बॉल टू रन आपण या धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू. किती धावा येणार अंतिम चेंडूवर? येथे मात्र आपण पाहू शकतो नो चेंडूचा इशारा +1 धाव. संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 पर्यंत. फ्री हिट सुद्धा असणाऱ्या अंतिम चेंडूवर. एकंदरीत आपण पाहू शकतो 19 धावा धावफलकर आल्यात. अंतिम चेंडू या षटकातील. किती धावा येतात अंतिम चेंडूवर? आणि ते मात्र आपण पाहू शकतो लावडा पेल परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 20 आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 21 धावांचं लक्ष्य.
21 धावांची आवश्यकता आहे आणि बॅट्समन त्वरित पाठवायचे. पुई पुई संघाला विनंती, आपले फलंदाज त्वरित मैदानाकडे पाठवायचे आहेत. 21 धावांचं लक्ष आहे पुई संघासमोर. कोण फायनल मध्ये प्रवेश करणार? फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा सामना अतिशय थरारक लढत इथे पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये. आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली पुई संघाने. आणि खरोखरच मगाशी आमचे माजी सेक्रेटरी अभिजित खांडेकर यांनी सांगितलं होतं की नाईट चषक चालू झाल्यापासून टॉप 3 किंवा 4 किंवा 5 रँकचे संघ हे कधी पुढच्या फेरीमध्ये अंतिम फेरीत गेले नव्हते. तर पाहायचा तो इतिहास आता तसाच राहणार की महादेवडी संघ ह्या धावा डिफेंड करणार. पण एक मात्र नक्की आहे की सामना हा अटीतटीचा होईल, कारण की चांगली गोलंदाजी आहे. आणि नक्कीच पुई संघ देखील हा सामना जिंकून एक सुवर्ण अक्षरामध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरण्याच्या तयारीत दर्शन मांडलुसकर यांचा पुई संघ असणार आहे. परंतु या 2 शक्यतामध्ये टार्गेट आहे ते 21 धावांचं, म्हणजे 7 धावांची सरासरी. कशी काय डिफेंड करणार मुरलीबाईचा संघ आणि कशा या धावा चेस करून फायनलमध्ये आपली दावेदारी निश्चित करणार, हे येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये स्पष्ट होणार आहे. परंतु पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली ती क्षेत्रफळ पुई संघाने. आणि मोठे फटके मारण्याच्या नादात महादेवडी संघ मात्र एक मर्यादित धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. परंतु क्रिकेटमध्ये या मैदानावर ह्या धावा डिफेंड झालेल्या आहेत. आपण पाहिलं कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये काही अशक्य नाही आहे. बरेचसे चांगले चांगले सामने, कमी धावातले लो स्कोरिंगचे सामने देखील संघ जिंकतात. परंतु हा स्टेज आहे अशी की हा कोलाड क्रिकेट असोसिएशनचा नाईट चषकाची सेमीफायनल आहे, त्यामुळे या सामन्याला फार महत्त्व प्राप्त होतो. दरम्यान आपण जाऊया समालोचक प्रितेश पाटील सर यांच्याकडे. थँक्यू रुपेश दादा. येथे मात्र आपण पाहू शकतो 21 धावांचं लक्ष, आणि हे 21 धावांचं लक्ष पुई संघ कशा प्रकारे पूर्ण करेल. हॅलो, पहिला चेंडू आपण पाहू शकतो मुरलीबाई याचा अतिशय शानदार स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. एज लागली होती पहिल्या चेंडूवर. शॉट मांद्रे त्यांचा क्षेत्ररक्षक अतिशय शानदार फिल्डिंग करतोय. पहिला चेंडू निर्धाव. महादेववाडी वर्सेस पोई या 2 संघादरम्यानचा सामना. मुरलीबाई गोलंदाजी करतोय. या दरम्यानच्या या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक. येथे मात्र फंबल झालाय. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावा मिळतात या चेंडूवर. षटक क्रमांक पहिलं चालू असताना निश्चितपणे एक चांगला क्रिकेट दाखवतोय तो फलंदाज. अक्षय, हॅलो हॅलो. एकंदरीत आपण पाहू शकतो 2 धावा आल्यात. या दरम्यानच्या चेंडूवर सन्मान दिलाय, चेंडूला रिस्पेक्ट दिलाय आणि चेंडू थोडासा रिकाम्या जागेत घेऊन काढला होता. संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 पर्यंत. मुरली विरुद्ध थोडासा सावध पवित्र घेतल्याचं चिन्ह पाहायला मिळते. ते बॅटिंग करणाऱ्या संघाने 21 धावांचा टार्गेट आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतो 4 धावा धावफलकावर आल्यात. निश्चितपणे एक चांगला क्रिकेट दाखवतोय तो अक्षय. खऱ्या अर्थानं एक चांगला सामना ते पाहायला मिळतोय. हा सामना अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील आहे. पाहूया आजचा सामना जिंकून कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल ते पाहणं सुद्धा तितकंच उत्कंठावर्धक ठरणार. 4 धावा धावफलकावर आल्यात. राईट ऑन द विकेट. इथे मात्र आपण पाहू शकतो यष्टरक्षक थोडासा बीट झालाय, परंतु धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धाव संख्या 4 पर्यंत पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 4 धावा.
सामना जिंकायला आवश्यकता तब्बल 21 धावांची, म्हणजे अजूनही 14 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत पुई संघाला. त्यामुळे पुई संघाची खेळाचं धोरण कसं असणार, सध्या तरी आपण पाहिलं तर पुई संघ थोड्याशा संत गतीने फलंदाजी करताना दिसतोय. मुरले बाईत विरुद्ध थोडासा सावध पवित्रा स्वीकारताना दिसतोय. थोडासा आपण पाहिलं तर एक वेगळी रणनीती पाहायला मिळते मुरले बाईत विरुद्ध. येथे मात्र स्ट्रेट ऑफ द विकेट एक चांगला फटका क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि कॅच त्याने पकडला, एक मोठी विकेट. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो फलंदाज जातोय तंबूत परत, एक मोठा हादरा. धन्यवाद डीजे. नक्कीच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे प्रितेश सर, आणि त्या स्क्रिप्टचा हिरो आता मला वाटते मैदानात येतोय. नक्कीच. आणि मनीष एक उद्योन्मुख खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आज या खेळाडूने सर्वांना चकित केले, अचंबित केले. तर मनीषची इनिंग येते कशा प्रकारे असणार. 4 धावा झाल्यात आणि एक फलंदाज सुद्धा तंबूत परतल्यात. आणि मुरली बाईत खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाचा येथे अतिशय शानदारपणे उपयोग करताना दिसतोय. येथे या दरम्यानचा हा चेंडू मात्र आपण पाहू शकतो डाऊन द लेग स्टंप, पण त्यांच्या माध्यमातून इशारा येतोय की हा चेंडू मात्र वाईड आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 5. षटक क्रमांक पहिलं चालू असताना सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 21 धावांची आहे. आणि जर आपण पाहिलं तर मुरली बाईत या षटकामध्ये अतिशय टिचून मारा करतोय, मोठे फटके मारू देत नाहीये. या चेंडूवर आपण पाहू शकतो एक चांगला स्ट्रोक, फक्त एकच धाव. षटक क्रमांक पहिलं येथे पूर्ण होते, संपन्न होते. आणि पहिल्या षटकानंतर फक्त 6 धावा आल्यात. त्यामुळे हा सामना रोमांचक होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. आणि असं म्हटलं जातं की लो स्कोरिंग मॅच नेहमी टफ होत असतात, आणि त्या प्रकारच्या त्या कोठडीतला हा सामना असणार का अशा स्वरूपाचा सुद्धा थोडस शंका निर्माण झाली जाते इथे. परंतु मनीषच्या खेळीवर खूप काही निर्भर असणार आहे इथे. 1 षटक आणि 6 धावा आपण धावफलकर पाहतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पप्पू आहे का? पप्पू नाही. नक्कीच दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचा जीव मात्र भांड्यात पडलेला आहे. येथे चेतन नक्कीच दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे. असा हा सेमीफायनलचा सामना येथे रंगतोय. कधी इकडे जल्लोष तर कधी तिकडे जल्लोष अशा स्वरूपाचा हा सामना पाहायला मिळतोय. आणि अजूनही उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे हा सामना जिंकणार कोण याचं. कारण आपण पाहिलं फक्त 21 धावा वाटत होत्या, परंतु मुरलीला ज्या प्रकारची गोलंदाजी केली ते पाहता नक्कीच हे आव्हान सोपं नसणार आहे बॅटिंग करणार संघासाठी. क्षेत्रपाल पोई संघाची रणनीती येथे कशा प्रकारे असणार. येथे मात्र आपण पाहू शकतो हा खराब चेंडू, वाईट +1, एकंदरीत 2 धावांचा बोनस इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येपर्यंत. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणारा फलंदाज मनीष आता ऑन दी स्ट्राईक पाहायला मिळेल. मनीषची फलंदाजी येथे कशा प्रकारे असणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. मनीष ऑन दी स्ट्राईक. 8 धावा आपण धावफलकार पाहतोय. सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता क्षेत्रपाल पोई संघाला. इथे मात्र आपण पाहू शकतो यष्टीरक्षक चकला गेलाय, त्यामुळे 1 धाव मिळते या चेंडूवर. 9 धावा धावफलकार आल्यात. निश्चितपणे एक चांगला सामना ते पाहायला मिळतोय.
यात कोणतीही शंका नाहीये. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना हा सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं उत्सुकता शिगेला पोहोचले की कोणता संघ फायनल मध्ये एंटर करणार. येथे मात्र बॅकफुट वर गेला होता फलंदाज. द्विदामन स्थितीत डबल माइंड झालेला पाहायला मिळालं. धाव येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर सामना इकडे तर कधी तिकडे असं चित्र झालंय. एका चेंडू नंतर असं वाटतंय की सामना पोई संघाकडे येतोय तर दुसऱ्या चेंडू नंतर असं वाटतंय की सामना महादेववाडी संघाच्या बाजूला जातोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रोमांच एका वेगळ्या थराला पाहायला मिळतोय. भन्नाट स्वरूपाची गोलंदाजी करतोय गोलंदाज चेतन. फलंदाजाला मात्र रोखून धरतोय. कोणत्याही प्रकारे आक्रमक स्ट्रोक घेऊन देत नाहीये. एकंदरीत आपण पाहू शकतो 9 धावा धावफलक आल्यात. येथे या दरम्यान एक चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. जर आपण पाहू शकतोय निश्चितपणे कधी उत्साह कधी जल्लोष तर त्याच वेळी मध्ये मध्ये नीरव शांतता सुद्धा दोन्ही संघाच्या गोट्यात पाहायला मिळते. इतका जबरदस्त हा सामना पाहायला मिळतोय. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. पुई वर्सेस महादेववाडी. दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा थरार अंतिम चरण सीमेवर पोहोचलेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या पाठीराखांना विनंती आहे सीमा रेषेच्या आतमध्ये येऊ नका अन्यथा 2 रनची पेनल्टी दिली जाईल. वादविवाद होऊ नये म्हणून आधीच सूचना तुम्हाला देतोय. श्रीराम महादेववाडी आणि पुई संघ पाठीराख्यांनी सीमा रेषेच्या आतमध्ये यायचं नाही सामना संपल्याशिवाय. 10 ऑन द बोट. 10 धावा धावफल करू लागल्यात. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु त्या स्ट्रोक साठी सुद्धा मागे एक क्षेत्ररक्षक ठेवलाय डीप कव्हर रिजनला. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 10 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. येथे काय होणार, कोण हरणार, कोण जिंकणार, निश्चितपणे या सामन्याची रोमांचकता एक वेगळ्या थराला. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. राईट आर्म विकेट. येथे मात्र आपण पाहू शकतो काय होणार मैदानावर. धाव मात्र कंप्लीट केली गेली जाते. प्लस वाईड चेंडू. संघाची धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 13 या धाव संख्येवर आणि आता मात्र 8 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो कधी इकडून आवाज तर कधी तिकडून आवाज अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहू शकतो खूप वेळानंतर 2 धावा येताना दिसतात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. आठ चेंडू 8 धावा. इथे मात्र फटका फसलाय. झेल होणार की नाही. येस इट इज. इट टेक्स द कॅच आणि आपण पाहू शकतो सामन्यात रोमांचकता. निश्चित 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. येथे मात्र हा सामना एक वेगळ्या स्थितीमध्ये जाताना दिसतोय. कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक येत नाहीये क्षेत्रपाल पुई संघाकडून. त्यामुळे पुई संघ थोड्याफार प्रमाणात का होईना अडचणींचा सामना इथे करताना दिसतोय.
पुई संघाला आवश्यकता आहे एका दुसऱ्या मोठ्या स्ट्रोकची, परंतु हा मोठा स्ट्रोक कोण खेळणार असा यक्ष प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. कारण त्यांचे जे अव्वल दर्जाचे फलंदाज होते ते मात्र तंबूत परतलेत. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. राईट ऑन द विकेट. या दरम्यान एक चांगला स्ट्रोक. मागे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय, आगेकूच करतोय, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तसेच जो संघ जिंकेल त्याच्या पाठीराख्यानी या ज्या आपल्या ट्रॉफ्या आणि जो सामान आहे तो आपल्या घरी नेऊन ठेवायचा आहे. खुशीने ठेवायचा आहे. कुठला संघ जिंकेल त्यांनी तो मान आहे तुमचा. तो मान महादेववाडी संघ पटकावणार की पुई संघ? सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना खूप रोमांचक स्थितीमध्ये, सामना रंगतदार अवस्थेत. 6 चेंडू 4 धावा. प्लेयर ऑफ द डे साठी आकर्षक असा टी शर्ट आणि ट्रॅक संदीप मुंडे यांच्याकडून आहे. तर तो प्लेयर ऑफ द डे चा मानकरी कोण होणार? कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार? 6 चेंडू 4 धावा. या धावा देखील डिपेंड होतात मित्रांनो. पाहायचं आहे पप्पू बाईत येथे कशा प्रकारे गोलंदाजी करणार. अंतिम षटकासाठी पप्पूच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पप्पूकडे नक्की क्षमता आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आजच्या रचनेमध्ये पप्पूने केले. राईट आर्म राऊंड विकेट. ओहो, चेंडू भिरकावून दिलाय आणि मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहू शकतो फलंदाज रनआउटच्या रूपात बाद. याला म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मात्र कंपल्सरी धावा आहेत या, कारण की पुई संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि महादेवडी संघाचे 2 गडी बाद झालेले आहेत. 5 चेंडू 3 धावा. काय खरोखर सामना रंगतोय. म्हणजे हा पूर्ण रात्रीमध्ये वन साइड सामना हा होऊन द्यायचा नाही. हा मैदानाचा जो इतिहास आहे तो इतिहास मात्र अप्रतिम शॉट मारला होता. षटकारच होता आणि रोहितनी जो हा फटका अडवला. स्वतः सतीश जाधव तिथं स्वयंसेवकाच्या भूमिकेत म्हणा का तिथं मागेच होते. त्यांनी देखील पाहिलं की हा अप्रतिम. जर हा सामना महादेवडी संघ जिंकला तर याचं सर्व श्रेय या रोहितच्या या एफर्टला नक्कीच जाणार आहे. पण अजून देखील 5 चेंडू आणि 3 धावा करायच्या आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. व्यूहरचना आखली जाते कारण की नवीन फलंदाज ऋषभ गोलंदाजीसाठी आलाय तो पप्पू वाईत. विजयाचं लक्ष आहे. 5 चेंडू 3 धावा कंपल्सरी करायच्यात पुई संघाला. पप्पू टू ऋषभ. आणि आता मात्र पंच आपले दोन्ही हात फैलावतायत आणि सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, सोयीर आहे आणि 1 धावेची सजा मात्र मिळते या चेंडूला. धावा आणि चेंडूचं गणित मात्र आता राहिलेलं आहे. 5 चेंडू 2 धावा. 2 धावा 5 चेंडू. कोलाड क्रिकेट असोसिएशन नाईट चषक सेमीफायनल दिवस पहिला. नक्कीच 5 चेंडू आणि 2 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना इथे मैदानात रंगतोय. सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला पुई संघ आणि त्याला रोखण्यासाठी चेंडू हातात आहे तो पप्पू बायदेच्या. पाहायचा आहे ऋषभ टू पप्पू. 5 चेंडू आणि 2 धावा. आणि बघा मित्रांनो
अजूनपर्यंत सामना संपलेला नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही आहे. खरंच काय सामना रंगतोय आणि सर्व प्रेक्षक मात्र उभे आहेत, वाट बघतायत की आता संघ जिंकेल मग संघ जिंकेल, परंतु संघ काय कुठला जिंकत नाही अजून. 4 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज चैतन्य. आपल्या संघामध्ये चैतन्य आणणार की जी मरगळ आलेली आहे महादेवडी संघामध्ये ती झटकणार पप्पू. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी करतोय पप्पू. शेवटपर्यंत हार न मानण्याची जी वृत्ती आहे महादेवडी संघाची. पहा मित्रांनो, जो अप्रतिम एफर्ट होता रोहितचा, पहिल्या चेंडूवर सामना समाप्त झाला होता, परंतु रोहितने सामन्यामध्ये आणून दिलेला आहे. आणि त्यानंतर मात्र एक वाईट चेंडू गेल्यावर पुन्हा असं वाटलं की पुई संघ जिंकेल, परंतु त्यानंतर पुन्हा अप्रतिम अशी स्टंपिंग. प्रदीप कोलाड क्रिकेट असोसिएशन मधला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते असा प्रदीप याने मात्र यष्टीचित केलेला आहे. आणि आता नवीन फलंदाज चैतन्य आपल्या संघामध्ये चैतन्य आणणार. 4 चेंडू 2 धावा कंपल्सरी पाहिजे. 4 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढलेत, दोन्ही संघाचे पाठीराख्याचे ठोके वाढलेत. कुठला संघ अंतिम फेरीत जाणार आणि कुठला संघ सेमीफायनल मध्ये पराभूत होणार. आणि आता मात्र हा विनिंग शॉट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि पुई संघ मात्र इतिहास रचलेला आहे. पुई संघाने पहिल्यांदाच कोलाड क्रिकेट असोसिएशन